तर भावांनो, मी आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी क्रिएटरसाठी ढीक काय काय करत आलोय. जर बघायला तर मी पीसी एडिटर किंवा मोबाईल एडिटर दोघांना जर म्हणजे सेम दर्जा दिला आहे. जसं की जर बघायला तर दोघांचं पण ही कष्ट असते त्या पाठीमागं, प्रत्येक डिझाईन असेल किंवा प्रत्येक कोणतीही गोष्ट असेल. तर जर बघायला तर मोबाईल एडिटरच्या दृष्टिकोनातून मी बॅनर एडिटिंग संदर्भात माहिती दिल्या, त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह ट्युटोरियल केल्यात. त्याचबरोबर मी म्हणजे परवा क्लासेस पण घेतल्यात, जसं की फोटोपे वेबसाईटचे संपूर्ण क्लासेस घेतल्यात, जेवढं शक्य होईल तेवढं, आणि यशस्वीरित्या ते पार पण पाडल्यात. त्याचबरोबर जर बघायला तर मी पीसी एडिटरच्या मानानं पण काही नवीन गोष्टी केल्यात, जसं की मी काय काय गोष्टी समजावून सांगितल्यात. तर एक एक गोष्टी अशा आहेत की त्या समजावता येत नाहीत. ओके, तर त्यावर पण आपण नक्कीच तोडगा काढणार आहे आणि त्यावर पण नक्कीच ट्युटोरियल करणार आहे. बाकी मी फोटोशॉपचं पण क्लासेस घेतल्यात, जसं की 2-3, त्यात पण मी काही गोष्टी समजून सांगितल्यात. तर ते पण आपण नक्कीच कंटिन्यू करणार आहे. तर जर बघायला झालं तर आजच्या व्हिडिओचा विषय, तर आज भाऊन एकदम खतरनाक व्हिडिओ आहे. आणि आजचा विषय तर तो एकदम विषय हार्ड आहे, कारण का आज आपण इन्फायनाईट पेंटर यावर क्लासेस चालू करणार आहे आजपासून. तर आजपासून किती पुढं क्लासेस होतील मला काय माहीत नाही, जसं की किती पण होऊ शकतात. तर मी जोवर आपलं हे इन्फायनाईट पेंटर आहे तर हे एक्सप्लोर परफेक्टलीरित्या होत नाही, प्रत्येक जो प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह होत नाही, तर तोपर्यंत मी संपूर्ण क्लासेस यावर आणत राहणार आहे. तर याला तुम्ही ढीक प्रेम द्या भावांनो. जसं की जर बघायला तर तुम्ही फोटोपे या वेबसाईटच्या याला पण ढीक प्रेम दिला, तर त्याचप्रमाणे ह्याला पण तुम्ही ढीक प्रेम द्या. तर मी म्हणजे एक आपल्या यूट्यूब कम्युनिटी पोस्ट टाकलेली, जसं की जर बघायला तर तिथं मी असं लिहिलं की इन्फायनाईट पेंटरवरून मी क्लास आणलं तर चालतील काय, तुम्ही त्याला ढीक प्रेम देणार काय. तर तिथं पाहून तुम्हाला ढीक प्रेम दिला, जसं की तिथं जर लाईक बघायला गेलं तर 700+ लाईक गेलं. त्यावर खास करून मला आश्चर्य वाटलं की कमेंट पण ढीक आल्या. जसं की जर बघायला तर कमेंट 230च्या प्लस आल्या, जसं की कमेंट 238. आत्ता तर जेव्हा मी रेकॉर्ड केलं तर तेव्हा तर 238 कमेंट आहेत. तर भाऊन तुम्ही ढीक प्रेम दिलात, तर त्यासाठी फायनली मी म्हटलं आणि आहोत संपूर्ण मी हे जो काही विषय की नाही तर हे संपूर्ण क्लिअर करणार आहे. आता आपण ह्यात काय काय शिकवणार आहे. जर बघायला तर आपण इन्फायनाईट पेंटरमध्ये एडिटिंग बाबतीतल्या पण गोष्टी सांगणारच आहे, त्याचबरोबर कॅलिग्राफी बाबतीतल्या पण गोष्टी सांगणारच आहे. तर जर बघायला तर खास करून आपल्या ह्या ॲपची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या. जसं की आता मी क्लासेस चालू करणार आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे ॲप नाही त्यांनी ही ॲप घ्या. तर प्रत्येक क्लास बघत जावा, मिस करू नका क्लास, कारण का क्लास बघितल्यावर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी कळतील. तर चला, तर आता आपण फायनली आपल्या क्लासला सुरुवात करूया. तर भाऊ ना, आजच्या ट्युटोरियलमध्ये आज आपण बेसिक गोष्टी शिकणार आहे संपूर्ण. तर त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, कारण का आपलं कोणतेही एडिटिंग असेल किंवा कोणतीही कॅलिग्राफी असेल तर त्यासाठी जे एडिटिंग आपण बघणार आहे, जसं की हे ॲपचं, तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर सर्वप्रथम सांगतो की जे कोण डायरेक्ट इंट्रो सोडून आल्यात तर त्यांच्यासाठी सांगतो की इन्फायनाईट पेंटरचे जे काही विषय आहे, जसं की ॲप आहे, तर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या, पासवर्ड व्हिडिओमध्येच आहे. तर नक्की डाउनलोड करा ॲप, नक्कीच तुम्ही इथनं पुढे यूज करा मी जसं सांगतोय तसं. बाकी आता आपण आलो इन्फायनाईट पेंटर ॲपमध्ये. तर जर बघायला गेलं तर असं तुम्हाला इंटरफेस येईल, जसं की जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड करतील किंवा ऑलरेडी तुमच्याकडे असेल ॲप, काढा विषय नाही. तर इथं तुम्हाला न्यूचं ऑप्शन दिसेल, इम्पोर्टचं ऑप्शन दिसेल आणि पॅटर्नचं ऑप्शन दिसेल. बाकी इथं खाली कम्युनिटीचं ऑप्शन दिसेल, हे कम्युनिटीचं ऑप्शन आहे, पृथ्वीचा गोल दिसायला तुम्हाला तो. ओके, तर एवढं तर तुम्हाला आता कळालं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पॅटर्न आहे की नाही, तर ते जरा त्याला आपण जरा बाजूला ठेवणार आहे, कारण का त्याचा आत्ता तरी सध्या तरी काय उपयोग नाही आहे. ओके, तर त्यासाठी म्हटलं. बाकी आहे त्याचं तुमचं न्यूचं ऑप्शन दिसेल, जसं की इम्पोर्टचं ऑप्शन दिसेल. जर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही कुठलंही बॅकग्राऊंड क्रिएट करून घेतला असेल किंवा पूर्वीचं कुठलंही बॅकग्राऊंड असेल, तर त्यावर तुम्ही परफेक्टलीरित्या कोणते एडिटिंग करणार असाल, जसं की कॅलिग्राफी असेल किंवा कुठलाही बॅनर असेल, तर परफेक्टलीरित्या साईज तुम्हाला जर पाहिजे असली तर त्या टाईपमध्ये तुम्ही इथं इम्पोर्ट करून घेऊ शकताय आणि त्यावर तुम्ही परफेक्टलीरित्या एडिट करू शकताय. जर आता ते इम्पोर्टचं ऑप्शन उघडला तर तुम्हाला एवढे सगळे ऑप्शन उघडतील, जसं की गॅलरी, कॅमेरा, परत फाईल्समध्ये तुम्ही कुठल्याही फोल्डरमध्ये टाकलं असलं तर तिथून तुम्ही परफेक्टलीरित्या उघडू शकताय. त्यावर इथं सर्च करू शकताय आणि ड्राईव्हचं पण ऑप्शन आहे. तर त्यानंतर आता सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे न्यूचं. आता तुम्ही साईज कशी घ्यायची, तर हे पण प्रश्न मोठा आहे. ओके, तर साईज आता न्यूचं जर ऑप्शन उघडला तरी तीन टेम्पलेट्स पण दिल्यात, जसं की जर खाली बघायला गेलं तरी तुम्हाला टेम्पलेट्स ऑप्शन दिसेल. जर तुम्हाला साईज माहीत असली, जसं की आता आपल्याला स्क्वेअरची साईज माहीत आहे, जसं की 3000 ठेवलं तर स्क्वेअरची साईज होत्या. त्यावर यूट्यूब थंबनेलची झालं तर जास्तीत जास्त रेझोल्युशनचे तर 4618 आणि 2598. ओके, तर या टाईपच्या साईज असतात. तर त्या खास करून एडिटरनं तर पाठ करून ठेवल्या पाहिजेत, माझं खास करून पर्सनली म्हणणं म्हणजे. तर आता इथे तुम्हाला टेम्पलेटचं पण ऑप्शन दिसेल. तर टेम्पलेटमुळे फायदा असा होतोय की इथं साईज आपल्याला तयार दिल्या, जसं की आता इथं जर बघायला तर 1280 720, तर ही साईज आहे, ही यूट्यूबची ह्याची साईज आहे, जसं की यूट्यूब थंबनेलची आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला संपूर्ण जसं की म्हणजे फाईली जे काय मेन फाईल आहेत, जसं की आता जास्त करून प्रिंटिंगला वापरल्या जातात पण एडिटिंगला वापरल्या जातात, तर त्याच्या साईजी दिल्या. तर जसं की इथं व्हिडिओ अँड फिल्मची पण साईज दिल्या. ओके, तर नक्कीच तुम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे तर त्या पद्धतीनं फाईल इथं म्हणजे ओपन करू शकता. त्याचबरोबर इथं जर विषय राहिला तर इथं परफॉर्मन्स, आता ही परफॉर्मन्सचा सगळ्यात मेन विषय आहे भावांनो. तर हे जे आपली जी ॲप आहे की नाही, तर ही आपल्या पिक्सलवर काम करते, खास करून जर सांगायला गेलं. ओके, तर कसं होतं जसं की आता जर बघायला गेलं तर आता इथं तुम्ही परफॉर्मन्स लो केला तर इथं पिक्सल पण वरचं असेल तर ते लो होते. जसं की आता मी इथं 1000x1000 करतो, काढा विषयाने. जसं की इथं मी 1000 करतो, परत नेक्स्ट करतो आणि इथं पण मी 1000 करतो. ओके,
तर परफॉर्मन्सचा जर विषय बघायला गेला तर तुम्ही जर 1000वरच एडिटिंग केला तर जसे की कॅलिग्राफी असेल किंवा बॅनर असेल तर तो करायला गेला तर तुमचा जो बॅनर किंवा कॅलिग्राफी असेल तर जो 101% फुटणार आहे. ओके, तर त्यासाठी इथं काय करायचं, परफॉर्मन्स जरा वाढवला, लई पण वाढवला तर म्हणजे लॅग व्हायला चालू होते बाबा इन्फायनाईट पेंटर ॲप. तर ह्यो मेन विषय आहे. ओके, तर खास करून परफॉर्मन्स जरा म्हणजे 2500 परत 2000 असं ठेवला तरी चालते, एवढा विषय नाही. आणि इथं तुम्ही डायरेक्ट क्रिएट करू शकताय. ओके, तर क्रिएट म्हणला की नाही तुमच्या पद्धतीनं परफेक्टरित्या ते क्रिएट होते. तर असं तुम्हाला इंटरफेस येईल. तर आज आपण बघणार आहे खास करून सगळं संपूर्ण सेटिंग मी आज कव्हर करणार आहे, जसं की फक्त आपल्या ॲपचं एक सेटिंग कव्हर करणार आहे. बाकी मी स्टेप बाय स्टेप सगळं म्हणजे परफेक्टरित्या ट्युटोरियल आणतच जाईल. तर आता सेटिंग कुठं बघायला मिळेल तर ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. तर सेटिंग इथं तुम्ही एक 3 डॉट बघू शकता जसं की वर. तर त्या 3 डॉटमध्ये संपूर्ण असा इंटरफेस येईल. तर इथं तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसेल जसं की ॲपचं. तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण का तुम्ही परत शॉर्टकी आहेत, परत संपूर्ण ज्या काही मेन गोष्टी आहेत तर त्या तिथं संपूर्ण आहेत. तर आता लय जणांचं म्हणणं आहे की आमचं कर्कट उघडत नाही. तर बाबा मी जे आहे आत्ता जे ॲप दिले, जसं की खास करून हे ॲप देण्याच्या दृष्टिकोनातून ट्युटोरियल केले. बाकी मी काही 4 गोष्टी सांगणार होतो तर त्या पण कव्हर होतील. तर त्या दृष्टिकोनातून जे ट्युटोरियल केले तर नक्कीच तुम्हाला ॲप पण भेटेल आणि पहिला क्लास पण आपला कंप्लीट होईल. ओके, तर जर बघायला तर मी 3 डॉटवर दाबलो तर 3 डॉटवर जर बघायला तरी तुम्हाला संपूर्ण भरमसाठ ऑप्शन दिसतील. तर त्या आपण नंतर बघणारच आहे. त्याआधी मी पहिल्यांदा सेटिंग ओपन करतो. जसं की आता मी पहिल्यांदा सेटिंग ओपन केले तर इथं सेटिंग ओपन केल्या गेलं तुम्हाला पहिल्यांदा जो ऑप्शन येईल जसं की साइन इन म्हणजे करणार असला तर तुम्ही करू शकता. ओके, तर हे सगळ्यात मेन विषय आहे. ओके, तर साइन इन करणार असलं तर करा, काय म्हणजे केलं नसले तरी काय प्रॉब्लेम येत नाही. तर माझे इथं मी व्हर्जन दाखवतो जसं की 6.61 बीटा. ओके, तर हे व्हर्जन आता मी वापरवले, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम आहे नको की मी कुठलं व्हर्जन वापरवले हे कळालं असेल तुम्हाला. ओके, तर त्यानंतर आता इंटरफेस मी तुम्हाला सांगतो जसं की थीम्स आहेत इंटरफेसमध्ये, परत कलर व्हील आहे. तर या संपूर्ण गोष्टी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ओके, तर जर थीम्स बघायला गेलं तर आता तुम्हाला 3 प्रकारच्या थीम्स दिल्या. जसं की व्हाईटमध्ये एक थीम दिल्या. तर आता ही पहिल्यांदा आपली जी ब्लॅक आहे तर ही थीम, त्यानंतर व्हाईट. ओके, ब्लॅक अँड व्हाईट या टाईपमध्ये जसं की जे बॅकग्राऊंड आहे तर ते व्हाईट होते आणि जे टेक्स्ट आहे तर ती ब्लॅक होत्या. त्यानंतर जर बघायला तर सेकंड याला तर बघायला गेलं तर म्हणजे जे काय बॅकग्राऊंड आहे तर ते व्हाईटच असते. परत जे काय कर्सर आहेत जसं की स्केलचं, परत ज्या काही गोष्टी आपण ॲडजस्ट करणार असतो तर त्या खास करून म्हणजे रेड होत्यात. ओके, तर आता मी आपले जे काही रेग्युलर आहे तर तेच ठेवतो. त्यानंतर जर कलर व्हील, आता कलर आपण जेव्हा चूज करत असतो जसं की इथे तुम्ही बघू शकताय तर ते कलर व्हील कसं पाहिजे तुम्हाला तर ते इथं म्हणजे एक्स्ट्रा त्यांनी म्हणजे ऑप्शन दिले तर ते तुम्ही बघून घ्या. जसं की तुमच्या पद्धतीनं परफेक्टरित्या तुम्हाला मी खास करून गोलच ठेवतो, कावडा विषय नाही. म्हणजे काय एवढं आपल्याला ॲडव्हान्स आपल्याला एडिटिंगमधनं आपण काय तर ते सिद्ध करायचं आहे, आपल्याला बाकी काय ॲडव्हान्स गोष्टी शिकायच्या आहेत. तर त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्केल. तर ही संपूर्ण आपल्या म्हणजे कॅनव्हसची स्केल आहे त्या, जसं की जर ब्रशची स्केल एक असत्या तर ती मी तुम्हाला ब्रश सेटिंगमध्ये दाखवतोच. पण ही कॅनव्हस आपली म्हणजे संपूर्ण इजी स्केल आहे. तर याला अजिबात काय हलवू नका, कावडा विषय करू नका. तर हाईड नेव्हिगेशन बार जर आता जो आपला ब्रश आहे जसं की तुम्ही बघायला गेला, जसं की आता मी सेटिंगच्या बाहेर जातो तर हे जे नेव्हिगेशन बार आहे तर हे जर हाईड करणार असलं तर इथून तुम्ही ते हाईड करू शकताय. पण काय गरज नाही हो आपल्याला, कारण का ब्रश तिथून ऑप्शन लागतेच. तर त्यानंतर आता इथं रोटेट कॅनव्हस करायचं असलं तर ते तुमच्या पद्धतीने करू शकता. जसं की रोटेट कॅनव्हस जर ऑफ केला जर तुमचं जर त्या मोबाईलचं रोटेट काढला तर ते अजिबात रोटेट होत नाही. तर हे सगळ्यात मेन विषय आहे. त्यानंतर आता गॅमा करेक्शन RGB. ओके, तर लई जण हे सांगत नाहीत, तर हे सगळ्यात मेन मुद्दा आहे भावांनो. गॅमा आता RGB तुम्हाला एक प्रकारचे ऑर्डर येऊ शकतात, जसं की 3 कलर 4 कलर. जसं की 4 कलर म्हणजे CMYK, जसं की CMYK कलर तुम्हाला माहीतच असतील. त्याचबरोबर RGB रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. ओके, 3 कलर. तर RGB एक सगळ्यात मेन विषय आहे. तर RGB तुम्हाला जर पाहिजे असलं तर तुम्ही ऑन करा, बाकी ऑन करत जाऊ नका. जसं जर तुम्ही म्हणजे एकदम किरकोळ काम असलं यावर तर तुम्ही RGB म्हणजे ऑफच ठेवा. जेव्हा केव्हा तुम्ही ॲडव्हान्स शिकशील यावर तर RGB ऑन केलं तरी चालते, कारण का प्रिंटिंगच्या ऑर्डर आल्या तर खास करून त्याच्यासाठी सांगवले मी. तर त्यानंतर शो लेअर चेंजेस हे आपल्याला पाहिजेच, कारण का आपण जे काही चेंजेस करतो तर त्या दिसायला पाहिजेत. ओके, तर आता हे शॉर्टकीचं हे सगळ्यात मेन आणि सगळ्यात खतरनाक ऑप्शन आहे, तर ते तुम्ही नीट समजून घ्या. जसं की आता तुम्ही आपले हे जे कॅनव्हस आहे जसं की मेन कॅनव्हस, तर यावर जर डबल टॅप केला तर तुम्हाला काय व्हायला पाहिजे इथं तुम्ही ऑप्शन दिले. जसं की जर डबल टॅप केला तर इथं तुम्हाला काय म्हणजे फिट स्क्रीन, जसं की तुम्ही झूम आउट केला असला, झूम इन केला असला तर फिट म्हणजे स्क्रीन परफेक्टरित्या आणि हायस्ट म्हणजे आणू शकताय. तर मी फिट स्क्रीन करतो डबल टॅपला. त्यानंतर जर लॉंग प्रेस, जसं की आता लॉंग प्रेस जर दाबून धरला तर त्याच्यासाठी काय तर इथं त्यांनी ऑप्शन दिले, जसं की इथं तुम्ही एअर ड्रॉपर म्हणजे घेऊ शकताय, जसं की कलर चूजसाठी. त्याचबरोबर फिट स्क्रीन, जसं की आपण पहिल्या डबल टॅपला फिट स्क्रीन केलं आहे त्यावर इथं फ्लिप कॅनव्हस तुम्हाला तुमच्या पद्धतीने ठेवा, काय अडचण नाही. ओके, तर आता ब्रशचे सेटिंग दिले, जसं की संपूर्ण कुठलाही ब्रश यूज केला तर त्यासाठी हे सेटिंग 100% लागू होते. तर जर बघायला तरी त्यांनी दिले जसं की ड्रॉ कर्सर आणि त्यानंतर शेप डिटेक्शन.
जर ड्रॉ कर्सर तुम्हाला दिसायला पाहिजे, ड्रॉ कर्सर जर पाहिजे असला तर तुम्ही जेव्हा ब्रश म्हणजे मूव्ह करत असाय तर तिथे जर कर्सर दिसावा असं पाहिजे असलं तर तुम्ही ते ऑन ठेवू शकताय. तर मी ऑफ ठेवतो कारण का मी संपूर्ण बोटावर म्हणजे बोटानंच करतोय. जर तुम्ही पेन बिन वापर नसलं तर ते म्हणजे ऑन ठेवा. बाकी जर तुम्ही माऊसचा जरी वापर करत असला खास करून तरी हे ऑन ठेवा, कारण विषय नाही, ते चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर आता शेप डिटेक्शन, तरी ते परफेक्टली ऑनच ठेवा. त्यानंतर आता ग्लोबल कर्व, तर ह्या गोष्टी मी ज्या काही जसं की प्रेशर, व्हेलोसिटी, टाइल्ट, ओके, तर ह्या खास करून आपल्या कॅनव्हासला लागू होणार आहेत. जेव्हा मी ब्रशची सेटिंग सांगणार आहे की नाही तर त्यात जसं की प्रेशर, व्हेलोसिटी आणि टाइल्ट ह्याचं काय काम असते तर ते मी तुम्हाला त्यात परफेक्टलीरित्या सांगतो. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही हार्डवेअर, जसं की बाहेरचं काम, जसं की आता व्हॉल्यूम की जसं जर तुम्ही बघायला गेलं तर आता व्हॉल्यूम की जर तुम्ही म्हणजे हे ॲप उघडला, ओपन केला तर ह्यात तुम्हाला व्हॉल्यूम कीचं ऑप्शन जसं की डू अनडू करू शकताय. जसं की एडिटिंग करू म्हणजे जर व्हॉल्यूम की दाबला तर व्हॉल्यूम की नाही इथं आवाजच येते, पण जेव्हा तुम्ही इथं काहीतरी म्हणजे सिलेक्ट करशील जसं की डू अनडू, परत नेव्हिगेट लेयर्स, परत चेंज साईज, ओके, तर या टाईपमध्ये जसं की झूम आउट ते करू शकताय. चेंज ऑपेसिटी म्हणजे ऑपेसिटी लो हे करू शकताय. म्हणजे आपल्या जसं की खास करून हे फोटोशॉपसारखंच काम करते. जसं की आपल्या कीबोर्डमध्ये पण शॉर्टकीज असतात, जसं की कंट्रोल म्हणजे आर, कंट्रोल हे या अशा म्हणजे वेगवेगळ्या शॉर्टकीज असतात, तर त्या पद्धतीनेच हे काम करते. तर एक चांगली गोष्ट आहे. ओके, मी ज्या ऑन ठेवल्यात तेवढंच ऑन ठेवा, बाकी ज्या ऑफ असतील तर त्या ऑफ ठेवा. ओके, तर आता एवढ्या तर गोष्टी तुम्हाला कळल्या असतील परफेक्टलीरित्या आणि क्लिअर मी संपूर्ण केले. ओके, तर आज मी तुम्हाला काय काय सांगितलं, जसं की सेटिंग सांगितलं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत जसं की एक्सपोर्ट, इम्पोर्ट, परत रेकॉर्ड. आता रेकॉर्डचं पण एक मेन ऑप्शन आहे. जसं की जर बघायला तर तुम्ही रेकॉर्ड करत असला तर आता रेकॉर्डचं जर तुम्ही म्हणजे ऑन केला, जसं की आता इथं टाईम लिप्स आणि वर्कफ्लो, तुम्ही जर वर्कफ्लोनुसार जर केला तर परफेक्ट 1 आणि 1 सेकंड तुमचा म्हणजे एकदम रेकॉर्ड होईल. आणि जर टाईम लिप्स केला, जसं की टाईम लिप्स केलं तर फास्ट आहे. जसं की तुम्ही काढत जर केला तसं, जसं की आता आपण टाईम लिप्स म्हणजे खास करून बघतोय, व्लॉगिंग चॅनल असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टी असेल तर त्या टाईपमध्ये ते फास्ट एकदम आपला व्हिडिओ होतो. ओके, जर तुम्ही रेकॉर्डिंग ऑन केलं तर तुम्ही इथं कुठलंही जसं की काहीही वर्क केलं तर ते परफेक्टलीरित्या रेकॉर्ड होते. ओके, जवळ तुम्ही आपला जो काही विषय असेल तर जो सेव्ह करत नाही तोपर्यंत ते रेकॉर्ड होत राहते. ओके, त्यानंतर आता इथं तुम्हाला न्यूज ऑप्शन दिलं आहे, जसं की तुम्ही बघू शकताय. तर न्यूमधनं तुम्ही परफेक्टलीरित्या आपला जो काही प्रोजेक्ट आहे तर तो परफेक्टलीरित्या इथं सेव्ह करू शकताय. तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा आहे. तुम्ही तुमच्या पहिल्यांदाच नाव ठेवू म्हणजे नाव टाकून घेऊ शकताय. जसं की पीपी मी टाकतो तर डन करतो. तर इथे तुम्हाला अजून एक कुठला म्हणजे हे पाहिजे तर ते ब्लॅक, परत इम्पोर्ट ह्या टाईपमध्ये तुम्ही हे हाईड करून आपलं परफेक्टलीरित्या न्यू ओपन होते. ओके, त्यानंतर इथनं इम्पोर्ट करू शकताय. तर ह्या गोष्टी तुम्हाला खास करून जर तुम्ही आपल्या बॅनर एडिटिंग जर ट्युटोरियल बघितला असला, जसं की ह्यावर आपण बॅनर ढीक केल्यात, जर ते बघितलं असलं तर इथून तुम्हाला इम्पोर्टचं ऑप्शन माहीत असेल. जसं की इम्पोर्टमधनं तुम्ही एक आणि एक फोटो आपला इम्पोर्ट करू शकताय. जसं की इम्पोर्ट गॅलरीमधनं करू शकतो, परत फाईल्समधनं करू शकते, आणि काय कॅमेरा डायरेक्ट करणार तर तिथून पण करू शकता. ओके, तर त्यानंतर आता मी एक्सपोर्ट थोडक्यात समजून सांगतो. तर आता मी तिथं पीपी सेव्ह केलं, बघू शकता तुम्ही पहिल्यांदा. ओके, तर तेच इथं नाव आलं आहे, तर संपूर्ण नाव बदललं बघू शकता तुम्ही. तर जर बघायला गेलं तर आता इथं फॉर्मॅट 3 दिला आहे खास करून. ओके, तर फॉर्मॅट जर बघायला गेलं तर इथं PNG, JPG, PSD आणि झिप आणि वेब WEBP. ओके, वेब त्याचबरोबर प्रोजेक्ट. ओके, तर या गोष्टी आहेत. जर प्रोजेक्ट सेव्ह केला तर तुम्ही म्हणजे लेअर वाईज जे काही गोष्टी केल्यात तर त्या तुमच्या बाहेर ह्याच्यामध्ये सेव्ह राहतात. जसं की मी ते तुम्हाला नंतर दाखवतो खास करून लास्टला. तर आता वेब त्याने ह्या काही गोष्टी तुम्हाला झिप त्याने या फाईल तुम्हाला माहीतच असतील. जसं की मी झिपमध्ये आपलं जे काही मटेरियल आहे संपूर्ण तर ते देत असतोय. त्याचबरोबर PSD तुम्ही जे काही एडिटिंग केलं जसं की लेअर वाईज तर ती PSD तुम्ही इथं देऊ शकता. जसं की एक्सपोर्ट पण करू शकताय, दुसऱ्याला शेअर पण करू शकताय. त्यातमध्ये तुम्ही जसं की कॅलिग्राफी असेल, कॅलिग्राफीचं प्रत्येक अक्षर असेल तर ते वेगवेगळ्या लेअरमध्ये तुम्ही केला असला तर ते प्रत्येक लेअर इथं PNGमध्ये सेव्ह होत्या. त्याचबरोबर दोन्ही ऑप्शन माहितीच असले जसं की JPG आणि PNG. ओके, तर आता PNG जर तुम्ही सिलेक्ट केला असला, जर तुम्ही बॅकग्राऊंड म्हणजे ऑन ठेवला तर बॅकग्राऊंड सकट आपला जे काही विषय आहे तर तो म्हणजे सेव्ह होतोय, आणि जर बॅकग्राऊंड ऑफ ठेवला तर PNG टाईपमध्ये. तर मी आता कॅन्सल करतो. तर मी तुम्हाला आता प्रोजेक्टचं सांगायचं राहिला विषय, तर मी बॅक जातो. जसं की आता मी हे डिस्कवर करतो. तर इथं आता जे काही प्रोजेक्ट आपण सेव्ह केला तर इथं तुम्ही बघू शकता. जसं की आपण आल्या ॲपमध्ये इथं खाली प्रोजेक्ट संपूर्ण दिसतील. जसं की आता मी फॉर एक्झाम्पलसाठी सांगतो, तर ही कॅलिग्राफी मी अजून दिली नाही आहे, अजून मी रिलीज केलं नाही आहे, तर मी स्वतः कॅलिग्राफी केला आहे. इथं तुम्ही बघू शकताय, इथं लेअर कडला बघू शकताय. तर या संपूर्ण लेअर इथं तुम्हाला दिसतील. नेक्स्ट पार्टमध्ये आपण लेअरचं संपूर्ण बघणार आहे. जसं की क्लिपिंग मास्क, परत हाईड, डुप्लिकेट, लॉग बिग, परत संपूर्ण जसं की इथं ऑप्शन असतील जसं की हाईड वेन रेकॉर्डिंग. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपण इथं करू शकतो. जसं की इथं सिलेक्ट करू शकतो. ओके, तर या लई ढीक काय गोष्टी आहेत तर त्या म्हणजे लई शिकण्यासारख्या आहेत. जसं की आता मी डिस्कवर करतो. ओके, तर ह्या ढीक शिकण्यासारख्या आहेत. तर खास करून आजचा जो ट्युटोरियल आवडला असला आणि आजच्या ट्युटोरियलमध्ये काय कुठला भाग आवडला, ओके, तर ते मला नक्की कमेंट करून सांगा. नक्कीच तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता लई शिकण्यासारख्या भावांनो. ओके, तर ह्या ट्युटोरियलला भावांनो जर ढीक प्रेम दिला
तरच मी पुढचं पार्ट घेऊन येणार. जर नाहीतर ह्या ट्युटोरियलला जर ढीग प्रेम भेटलं नसलं तर मला कळलं की बाबा आपली जी काय फॅमिली आहे तर ती इंटरेस्टिंग नाही आहे या विषयासाठी. तर मी समजून घेऊ शकतोय. आपण मग आणि कुठलाही तरी वेगळा भाग म्हणजे शोधू शकतोय. मला म्हणजे कम्युनिटी पोस्टच्या रिस्पॉन्सवरून तर वाटले की तुम्ही याला ढीग प्रेम देणार आहे. जर पहिल्या ट्युटोरियलला जर ढीग प्रेम दिला, जसं की ह्या आपल्या ट्युटोरियलचं लाईक टार्गेट 1000 ठेवले, जवळ 1000 कंप्लीट करत नाही तवर ट्युटोरियल सेकंड पार्ट येणार नाही, जसं की सेकंड क्लास येणार नाही आहे. ओके, तर हे मी पहिल्यांदा सांगून टाकतो. तर लवकरात लवकर 1000 माहिती आहे मला आपल्या म्हणजे पोरांचे ते म्हणजे परीक्षा त्यांनी चालू आहेत, परत अजून ढीग कामात आहेत. तर काय एवढा विषय नाही, तुम्हाला जसा वेळ मिळते की नाही त्या पद्धतीने तुम्ही बघत जावा. ओके, तर ढीग प्रेम द्या ट्युटोरियलला. 1000 लाईकचं क्रायटेरिया आहे, तर 1000 लाईक कंप्लीट कराल तेव्हाच आपला क्लास 2 येईल. हां, मला वाटलं की हां ढीग प्रेम मिळालं आहे, होतीलच म्हणजे 1000 कंप्लीट. ओके, तर लवकरात लवकर आपण सेकंड क्लास घेऊन या. ओके, बाकी आपण इथनं पुढं ढीग आणि ढीग म्हणजे ढीग एक्सप्लोर करणार आहे. जसं की मी पहिल्यांदा मेन टूल सगळं समजून सांगणार, त्यानंतर मग आपण एडिटिंगवर येणार, त्यानंतर कॅलिग्राफीवर येणार, त्यानंतर व्हेक्टरवर येणार, त्यानंतर लोगो एडिटिंग. संपूर्ण मी ह्या ॲपमध्ये संपूर्ण जेवढं काही जेणेकरून शक्य होईल तेवढं सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी आजचं ट्युटोरियल कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. बाकी भेटावं लवकर आपण एकदम खतरनाक वेगळ्या विषय हा ट्युटोरियलमध्ये. तोर बाय, काळजी घ्या, टेक केअर.